हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो हॅलो. जॅम्पेस्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी सिलोत्तर ये दोन संघाच्या कर्णधाराने ऑलिम्पिकच्या कॉलसाठी यायचं आहे. 58 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. आई सोनूदेवी स्पोर्ट वाघारापाडा संघाला. हॅलो हॅलो हॅलो. तर जाऊया आपण टॉसच्या दिशेने. आजच्या शेवटच्या दिवसामधला पहिल्या राऊंड मधला शेवटचा सामना थोड्या वेळानेच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. या सामन्याच्या नंतर जे आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ये दोन्ही संघाचे कर्णधार आपण बघतोय आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आणि आपण बघतोय राजदादा यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. काटा असा कॉल आहे आणि आलेला आहे शापा. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या राजदादा. तर शिलोत्तर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी जास्ती काय तुमच्याजवळ वेळ घेणार नाही कारण आजचा दिवस आहे फायनलचा दिवस म्हणजे संध्याकाळच्या दिवसामध्ये आपण बघतोय. चला आपण बघतोय 58 धावांचा पाठलाग करताना जी सलामीची जोडी आल्या होती त्याच्यामधला जयेश हा बाद झालाय. या पुढचा चेंडू आपण बघतोय आनंद मोर याच्या बॅटमधून आलेला हा फटका पण तो त्या दिशेने क्षेत्ररक्षक होता जयेंद्र वाघे याला आपण बघतोय त्या ठिकाणी होता. आणि अशा प्रकारे हा दुसरा गडी बाद होतोय वाघरालपाडा संघाचा. पीर बाबा पापडी वर्सेस आई सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा यांच्यामध्ये हा सामना बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक आणि आमच्या मंचावर आलेले सर्व अतिथींचं आई मर्देवी राजावळी ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय राहुल साठवण. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. निलेश याच्याकडून पहिला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाज जातोय त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा विकेटचं पतंग. अशा प्रकारे षटक सुद्धा संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघतो आपण 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3-1.
पहिलं षटक जर विचार करायला गेला तर एकच धाव मोजतोय त्या पहिल्या षटकामध्ये निलेश बंद्रे सारखा गोलंदाज आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण नयन वाघे याला बघतोय. जयदीप याला आपण बघतोय यावेळी स्ट्राईकवर. जयदीप आणि महेंद्र अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू चांगला चेंडू होता. यावेळी बघतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिले. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन धावा येत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या 3 धावा. पुढचा चेंडू बघा गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला होता. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय. डॉट चेंडू, निर्धार चेंडूची सांगता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला. शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने इथे काहीही होणार नाही. जर वाघरालवाडा संघाला इथे विजय व्हायचा असेल ते मोठे फटके खेळावे लागतील. जसे फटके आपण बघतोय पीर बाबा पापडी संघाने जशी फलंदाजी केली तशी फलंदाजी यावेळी वाघरालपाडा संघाला करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू मिडॉनच्या दिशेला. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला हुसलेल फेकी येईपर्यंत एकच धाव. एका धावेने धावसंख्या 4. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतोय त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग. जयदीप साठवण हा फलंदाज बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते तो म्हणजे राकेश. याला आपण बघतोय. बघा धावसंख्या ही 4च धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. यावेळचा चेंडू बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला गल्लीमध्ये जातो. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या 6. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 6. 1 साइड सामना बघायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे बघा पीरबाबा पापडी संघाने फलंदाजी केली त्याच्यानंतर तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. पीरबाबा पापडी संघाचा विचार करायला गेला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक जबरदस्त संघ आहे हा सुद्धा. सकाळच्या सत्रामध्ये बघतोय आपण 2 संघ सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय धाणेव संघ. आणि आता मात्र बघू पुन्हा एकदा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. तीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण पीरबाबा पापडी संघाला. या पुढचा चेंडू डॉट चेंडू. आदेश याला बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बघा शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आदेशाच्या मार्फत. आणि बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू शॉर्ट मिडॉनच्या दिशेला चेंडू जातो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकतर्फा सामना बघायला मिळतो कारण ज्याप्रमाणे फलंदाजी झाली पीरबाबा पापडी संघाची 57 धावा धावफलकावर लावल्या आणि 58 धावांचं लक्ष्य
ज्यावेळी पाठलाग करताना आपण बघतोय वाघरालपाडाचा संघ मैदानामध्ये आला त्यावेळी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये निलेश बंद्रे या गोलंदाजाने आणि त्यानंतर बॅकफुटवर ढकलला जातोय हा संघ. या पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीप एष्टाकावरच्या दिशेला येतोय. चेंडू शतरक्षक येतोय त्याच्या खाली झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचा पतंग. तर शेवटचा चेंडू असेल आता मात्र. धावसंख्या बघा धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 7च धावा झालेल्या आहेत. विकास भवर याला आपण बघतोय 8 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. आदेश भगत याच्या मार्फत आपण बघतोय हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल आणि डॉट चेंडू अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे पीर बाबा पापडी संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातो आई सोनू देवी स्पोर्ट वाघरालपाडा संघ. हाडलक वाघरालपाडा संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा पापडी. तर चला याच्यानंतर एक बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ए आणि जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा म्हणजे